नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहे महत्त्वाचा टॉपिक नद्या आणि त्यांची संगमस्थळे। आता MPSC मध्ये नवीन पॅटर्न आलेला आहे की नद्यांचा संगम कुठे आहे यावरही प्रश्न येतात। जसं की गोदावरी आणि प्रवरा ह्या नदींचा संगम कुठे होतो, त्यांचं गाव विचारू शकते, तालुका किंवा जिल्हा असंही येऊ शकतं। आणि याच्यावर बरेच असे MCQ आलेले आहेत याही आधी, जे आपण यानंतरच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करूया। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। यावर आपण रीलही बनवलेली आहे शॉर्टमध्ये 30 सेकंदात, ज्यामध्ये तुम्हाला वाचता ती जर रेफर करायची असेल तर ती रेफर करा आणि वाचून जर हवं असेल तर हा व्हिडिओ बघा। तर महाराष्ट्रातील आपण घेत आहे प्रमुख 10 नद्या आणि त्यांची संगमाची ठिकाणे। लक्षात ठेवायचे आपल्याला, गोदावरी आणि प्रवरा ह्यांचा संगम होतो टोके या गावी। टोके हे नेवासामध्ये आहे, नेवासा आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। यानंतर भीमा आणि मुळा मुठेचा जो संगम आहे ह्यांचा संगम होतो रांजणगाव पुणे। हे रांजणगाव पुण्यापासून जवळ आहे। यानंतर गोदावरी आणि प्राणहिता, प्राणहिता ही नदी बनलेली आहे वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा ह्यांनी मिळून, आणि हेचा संगम होतो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये। गडचिरोलीमधील सिरोंचा या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता ह्या नदींचा संगम होतो। आणि प्राणहिता ही नदी आधी सांगितल्याप्रमाणे वैनगंगा, पैनगंगा आणि वर्धा ह्यांचा आधी संगम होतो आणि यानंतर ही एक प्राणहिता नावाची नदी बनते आणि ती मग गोदावरीला मिळते। आणि ही प्राणहिता गोदावरीची सर्वात मोठी नदी आहे, हेही लक्षात ठेवा। यानंतर आहे कृष्णा आणि कोयना। कृष्णा आणि कोयना ह्या नद्यांचा संगमाला प्रीतिसंगम असं म्हणतात। हा प्रीतिसंगम येथे होतो आणि कराडमधील सातारा सातारा जिल्ह्यामध्ये हे हा संगम आहे, प्रीतिसंगम येथे कृष्णा आणि कोयनेचा संगम होतो। यानंतर आहे भीमा आणि इंद्रायणी नदी। भीमा आणि इंद्रायणी, भीमा नदीला आपण पंढरपूरमध्ये चंद्रभागाही म्हणतो, तीच ही नदी आहे भीमा नदी। भीमा आणि इंद्रायणी ह्या दोहोंचा संगम आपल्याला तुळापूर, जे पुणे जिल्ह्यामध्ये येते, तुळापूर इथे पाहायला मिळतो। भीमा आणि इंद्रायणीचा तुळापूर इथे। यानंतर आहे गोदावरी आणि सिंधफणा। गोदावरी आणि सिंधफणा ह्या दोन नदींचा संगम आपल्याला बीड जिल्ह्यामधील मांजरथ इथे पाहायला मिळतो। याआधी यावर सिंधफणा नदीवर क्वेश्चन आलेला आहे, तर संगमावरही प्रश्न बनू शकतो। यानंतर आहे तापी आणि पूर्णा ह्या दोन नद्यांचा संगम। तापी आणि पूर्णा ह्या दोन नद्यांचा संगम आहे चांगदेव, जे जळगाव जिल्ह्यामधील मुक्ताईनगर येथे आहे। चांगदेव हे नाव लक्षात ठेवा तापी आणि पूर्णा नद्यांसाठी। यानंतर आहे कृष्णा आणि वेण्णा। कृष्णा आणि वेण्णाचा संगम होतो सातारा जिल्ह्यातील माहुली येथे। माहुली या गावी कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम आहे, संगमस्थळ माहुली। गोदावरी आणि दारणेचा संगम। आणि गोदावरी नदीला दारणा ही गोदावरीची जी उजव्या हातावरची ट्रिब्युटरी आहे तिचा संगम होतो नाशिक जिल्ह्यातील साडेगाव ठिकाणी। साडेगाव या ठिकाणी तिला दारणा येऊन मिळते। आणि यानंतर आहे मुळा आणि मुठा नदी। मुळा आणि मुठेचा संगम होतो ह्या ठिकाणी पुणे शहरामध्ये। पुणे शहरामध्ये मुळा मुठेचा संगम आहे, एवढं लक्षात ठेवा। मुळा मुठा संगम पुणे शहर। यानंतर तुम्हाला कुठल्या विषयावर जर कुठल्या दुसरे सब्जेक्ट्स यांच्यावर जर महत्त्वाचे टॉपिक्स आलेले PYQ व्हिडिओ लागत असेल तर आपण कमेंट्स करून नक्की सांगा। थँक्यू।